राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती अध्यक्षा संध्या सोनवणे आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय अधिवेशन पूर्ण झालं। या ठिकाणी काय संदेश या ठिकाणाहून घेऊन चाललाय? 2 दिवसीय या अधिवेशनामध्ये संघटना कशी वाढवायची याच्यावरती प्रामुख्याने विचार केला गेलेला आहे। येत्या काळात सदस्य मोहीम नोंदणी मोहीम जी राबवणार आहोत त्यामध्ये युवकांप्रमाणे आणि महिलाप्रमाणे युवती देखील त्याचबरोबरीने खरं तर नोंदणी करणार आहेत। हे खरं तर आम्ही दादांना प्रॉमिस केलेलं आहे। आणि त्याचबरोबर येऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये येत्या काळात युवतींनाही त्याच बरोबरीने स्थान मिळावं। कारण ज्या पद्धतीने अलीकडच्या काळात आपण पाहत आहोत 1.5 वर्ष झालं दादा नव्या चेहऱ्यांना संधी देत आहेत, त्याच्यामुळे येत्या काळात 50% जसं महिलांना आरक्षण दिलेलं आहे किंवा संधी दिलेली आहे त्याचबरोबरीने युवतींना देखील संधी देणार आहेत। पुढचं प्लॅन काय युवती अध्यक्ष म्हणून काय कशा पद्धतीने नियोजन केलं? आता हे राज्य लेवलचं शिबिर झालं तर युवतीचं शिबिर वेगळं काही होणार आहे का? युवतींसाठी काय प्रयत्न सुरू आहेत? युवतींचं संघटन वाढवण्यासाठी खरं तर मी सांगितल्याप्रमाणे मी शिबिरातही बोललेली आहे की आमच्या युवती एकतर काम करायला लागतात आणि त्या लग्न करून लगेचच दुसऱ्या शहरात किंवा जिल्ह्यात जातात। त्याच्यामुळे त्या युवतींना राज्य पातळीवर घेऊन कुठेतरी त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे। आणि या युवती संघटन वाढवण्यासाठी येत्या काळात आम्ही प्रत्येक विभागानुसार खरं तर एक अधिवेशन शिबिर घेणार आहोत। ते 1 दिवसीयच असेल, परंतु पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागात एक मोठं शिबिर घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। संध्या काही दिवसांपूर्वी ज्या काही बीड जिल्ह्यामध्ये घटना घडल्या तू देखील तिथं चौकशीला सामोरे गेली होती। अजित पवारांनी या सगळ्या विषयासंदर्भात काही तुझं मत जाणून घेतलं का? कारण तुमचं बीडचं अख्खं शिष्टमंडळ या ठिकाणी होतं, त्यांचं देखील काही जणांचं सगळ्यांचं निलंबन झालेलं आहे। नवीन लवकरच बीड संदर्भात निर्णय अजित पवार घेणार आहेत, तर तू तिथे गेली होतीस, तुझी काय अजित पवारांसोबत चर्चा झाली का किंवा माहिती घेतली का? अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असतील? नाही, दादांनी आज भाषणातच बोलताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सांगितलेलं आहे की एखादी गोष्टीचं जेव्हा चर्चा घडते तेव्हा त्याची शहानिशा दादा नक्कीच त्यांच्या पातळीवर करतात। आणि मला नक्कीच विश्वास आहे की या सगळ्या गोष्टीत त्यांना काही तथ्य आढळलेलं नाही आहे, त्याच्यामुळं या विषयासंदर्भात कुठलीही चर्चा केलेली नाही। उलट आपण पाहिलेलं असेल की शिबिराच्या पहिल्या दिवशी मला खरं तर पक्षाने इथे युवती संघटनेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे। युवती संघटनेचं जे पुढचं ध्येय धोरण आहे ते मांडण्याची संधी दिलेली आहे। म्हणून या दुसऱ्या कुठल्याही विषयावरती दादा असोत किंवा अन्य कुठलेही पदाधिकारी असोत यांनी काही चर्चा केलेली नाही आहे। पक्षावर सध्या बीडच्या प्रकरणानंतर जे अरेस्ट आले, कशा पद्धतीने धनंजय मुंडेंचं भाषण तू ऐकलं असेल, काय त्या एकंदरीत भाषणानंतर वाटतंय तुला एकंदरीत या सगळ्या प्रकरणावर? अजितदादांचं असेल किंवा धनंजय मुंडे साहेबांचं जे आपण भाषण ऐकलेले त्याच्यातून पूर्णतः स्पष्ट झालेलं आहे की या कुठल्याही गोष्टीला एक पक्ष म्हणून कुणी बळी पडणार नाही। पक्ष आहे, विरोध हा 100% होणारच आहे, परंतु या विरोधालाही आम्ही सगळे सामोरे जाऊन आमचा पक्ष कशा पद्धतीने एका नव्या ताकदीने आणि ऊर्जेने पुढे दिसेल यासाठीच आमचा प्रयत्न असेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच संध्यानं या निमित्तानं बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। बीडच्या प्रकरणासंदर्भामध्ये कुठेतरी बदनामीचा कट रचला जातोय, मात्र आम्ही ताकदीनं या सगळ्या घटनांना सामोरे जाऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।